अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झालेत। कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत आलंय। अटक वॉरंट घेऊन आता पोलीस लीलावती रुग्णालयात दाखल झालेत आणि याबद्दलच अधिक तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, माणिकराव कोकाटेंवर अटकेची तलवार कायम आहे, तर कोकाटेंना ही अटक टाळण्यासाठी कुठले पर्याय आहेत, काय सांगशील? सध्या मी लीलावती हॉस्पिटलच्या समोर आहे आणि नाशिकहून जे 5 वाजता निघालेले पथक जवळपास 15 मिनिटांपूर्वी आता जे स्थानिक पोलिसांसोबत लीलावती हॉस्पिटल दाखल झालेले। माझे मागे तुम्ही पाहू शकता हे लीलावती हॉस्पिटल आहे। जवळपास 2 दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांना ICU मध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं। आपण जर पाहिलं तर एका 1995च्या ज्या सदनिका लाटल्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप निश्चित झाले होते आणि त्यानंतर त्यांच्यावरती अटक वॉरंट देखील जाहीर करण्यात आलं होतं आणि याच संदर्भात नाशिकहून जे पोलीस निघाले ते आता लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले। आपल्याला जी सूत्रांकडून जी माहिती मिळते जे माणिकराव कोकाटे ते अतिदक्षता विभागामध्ये आणि उच्च रक्तदाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना या ICU मध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचे जावई असतील किंवा अनेक जे कार्यकर्ते देखील ते देखील आता आतमध्ये असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि नाशिक मधील जे काही अधिकारी असतील किंवा बांद्रा वेस्ट पोलीस स्टेशनचे अधिकारी आता 6व्या मजल्यावरती गेले आहेत आणि डॉक्टरांसोबत ते चर्चा करत आहेत की पुढची प्रोसिजर कशी असेल, कारण आत्ताच जे माणिकराव कोकाटे त्यांना अटक करायची आणि आमच्याकडे अटक वॉरंट आहे, पुढची प्रोसिजर काय होऊ शकते या संदर्भात ते डॉक्टरांची चर्चा करत आहेत। कारण आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांची तब्येत ही खूप खालावलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी अटॅक करण्यामध्ये कुठेतरी अडचणी येते। यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन आता नाशिकचे जे पोलीस अधिकारी आहेत ते इथे आलेले आहेत आणि पुढची प्रोसिजर करतात। आपण जर पाहिलं तर यामध्ये जर आज जर अटक झाली नाही तर इथेच जे नाशिक पोलीस आहेत ते थांबतील आणि उद्या या संदर्भात काही ऑप्शन मिळतो की या संदर्भात वकिलांशी चर्चा करतील आणि त्यानंतरच काहीतरी डिसिजन घेतील असं आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे आपण पाहिलं की जवळपास 5 वाजता हे जे निघालेले पथक हे आतमध्ये पोहोचले। आपण जर हे पूर्ण प्रकरण आपण जर पाहिलं तर 1995 साली जे सदनिका घेतल्या होत्या त्यामध्ये फेक डॉक्युमेंट्स माणिकराव कोकाटे यांनी दिले होते। त्यामुळे जवळपास 25 ते 30 वर्षानंतर आता हा निकाल आलेला आहे आणि यामध्ये माणिकराव कोकाटे हे दोषी ठरले आहेत। आता आपण जर पाहिलं माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे आणि आता ते लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। पद्मेश, डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पोलीस कारवाई करतील, पण कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार सध्या कायम आहे, तर अटकेपासून वाचण्यासाठी कोकाटेंकडे काय पर्याय आहेत? नक्कीच कोकाटेंनी हायकोर्टामध्ये देखील आपण पाहिलं तर या संदर्भात सुनावणी आहे, त्यानंतर देखील हा डिसिजन होऊ शकतो। पण जो जिल्हा सत्र न्यायालय त्यांनी जे आदेश दिले ते अटक वॉरंट जे जाहीर केले त्यामुळे नाशिक पोलीस त्याचं ते फॉलो करतायत आणि तेच घेऊन ते अटक वॉरंट घेऊन आता ते लीलावती हॉस्पिटलमध्ये आलेत। पहिली प्रोसिजर त्यांनी पार केली ती म्हणजे स्थानिक जे रिपोर्टर आहेत, माफ करा पोलीस आहेत त्यांच्याकडे गेले। बांद्रा स्टेशनला ते अर्धा तासापूर्वी गेले होते, तिकडे सिनियर PI यांच्याशी भेटले आणि त्यांची असं सांगितलं की आम्हाला कोर्टाचे आदेश आहेत आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। त्याच नंतर बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जे अधिकारी आहेत ते आणि नाशिकहून आलेले जे पथक आहेत ते इथे आलं आणि जवळपास आता 20 मिनिटापासून ते जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी चर्चा करतायत। तुम्ही माझ्या मागे बघू शकता हेच ते लीलावती हॉस्पिटल, तिथे 2 दिवसापासून माणिकराव कोकाटे हे ॲडमिट आहेत आणि त्यांना आपण पाहिलं की उच्च रक्तदाबाचा त्रास देखील होतोय। सध्या जे पोलीस आहेत ते डॉक्टरांशी जे चर्चा करतायत यावरती आपण काय ऑप्शन काढू शकतो किंवा आज जर अटक करायची लागल्यास आम्हाला काय प्रोसिजर असेल या संदर्भात डॉक्टरची चर्चा करतायत। कारण 2 दिवसापासून माणिकराव कोकाटे हे ICU मध्ये ॲडमिट असल्यामुळे यामध्ये काही क्रिटिकल सिच्युएशन येऊ नये यासाठी पोलीस डॉक्टरांची देखील चर्चा करतात आणि वकिलांच्या देखील चर्चेत डॉक्टर सामील झाल्याची आपल्याला माहिती मिळते। त्यामुळे पुढे प्रोसिजर काय होईल हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल। आजच अटक होते का उद्या पोलीस नाशिक पोलीस हे माणिकराव कोकाटे यांना घेऊन जातील हे पाहायला महत्त्वाचं असेल। नक्कीच पद्मेश, पण पुढे काय कारवाई होईल याकडे लक्ष असेलच, पण आतापर्यंत नेमकी पोलिसांकडून काय काय प्रक्रिया पूर्ण झाली आहे?
हा नक्कीच आपण जर पाहिलं अटक वॉरंट आलं त्यानंतर नाशिकमधील जे पोलीस आहेत थेट मुंबईला रवाना झाले. पहिली जी बेसिक प्रोसिजर असते ती म्हणजे स्थानिक जे पोलीस स्टेशन असतं त्याला रिपोर्ट करणं. त्याप्रकारे नाशिकमधील जे 2 गाड्या आल्या होत्या त्या थेट बांद्रा वेस्ट जे पोलीस स्टेशन आहे तिथे गेले. तिथे जे सिनियर पी आहे त्यांना ही माहिती संपूर्ण जी या प्रकरणाची माहिती दिली. त्यांच्यासोबत जे अनेक अधिकारी आहेत त्यांची ओळख करून दिली की आम्ही या घटनेसाठी जे इथे आलेत जे ॲडमिट आहेत त्यांना अटक करण्यासाठी आले आहोत. मग बांद्रा पोलीसमधून जे अधिकारी असतील ते आता लीलावती हॉस्पिटलमध्ये आलेत आणि जी पुढची प्रोसिजर आहे ती आता ते करतात. पहिली आता ते डॉक्टरांना भेटत आहेत. जे माणिकराव कोकाटे हे फिट आहेत का या आम्हाला नाशिकला त्यांना घेऊन जायचं आहे, त्यांची कस्टडी घ्यायची यासाठी ते डॉक्टरांशी चर्चा करतात. आणि डॉक्टरांची जी चर्चा झाल्यानंतर जी पुढची प्रोसिजर असेल ती थोड्याच वेळात पूर्ण होईल. आज रात्री जर अटक झाली तर त्यांना तात्काळ ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जाऊन नाशिकला रवाना करतील किंवा आज नाशिकमधून आलेले जे पोलीस आहेत ते इथे थांबतील, त्यांना हाऊस अरेस्ट करतील आणि उद्या सकाळी किंवा दुपारी ते नाशिकला घेऊन जातील असं आपल्याला माहिती मिळते. धन्यवाद पद्मेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुन्हा आपल्याकडून अपडेट्स घेतच राहू. दरम्यान आपले नाशिकचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत आहेत. किरण, डॉक्टरांचा सल्ला घेऊन पोलीस कायदेशीर कारवाई करणार आहेत, पण हेल्थ रिपोर्टनुसार ही कारवाई टळू शकते का? यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर हॉस्पिटलाइज असलेल्या आरोपीची ज्या वेळेला अटक वॉरंट निघतं त्यावेळेला काही कायदेशीर बाबींचा पेच हा पोलिसांसमोर निर्माण होत असतो. अगदी तसाच पेच नाशिक पोलिसांसमोर देखील निर्माण झालेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगानं काल सायंकाळी ज्या वेळेला अटक वॉरंटचं पत्र मिळालं त्यानंतर जवळपास 5:30 वाजेपर्यंत आज म्हणजे जवळपास 24 तास त्यापैकी जवळपास 12 तास नाशिक पोलिसांनी कायद्याच्या सगळ्या संदर्भामध्ये बाबींची पडताळणी केली आणि सोबतच तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाईला सुरुवात केलेली आहे. यामध्ये हॉस्पिटलाइज ज्या वेळेला आरोपी असतो त्यावेळेला तिथल्या हॉस्पिटल प्रशासनासोबत संपर्क केला जातो. त्यांच्याकडनं संबंधित आरोपी हा उपचार घेत असताना तंदुरुस्त असेल तरच त्याला अटक वॉरंटच्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि अटक वॉरंट बजावलं जातं आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा ताबा घेतला जातो. मात्र या संपूर्ण परिस्थितीमध्ये अद्यापपर्यंत डॉक्टरांकडनं नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटे यांच्यावर केल्या जात असलेल्या उपचारासंदर्भातली माहिती देण्यात आलेली नाहीये. त्याबाबतची माहिती घेण्याचं काम सध्याच्या घडीला पोलिसांकडनं केलं जात आहे. त्या सगळ्या संबंधी ज्या वेळेला डॉक्टरांकडनं माणिकराव कोकाटे यांची तंदुरुस्तीच्या संदर्भातली माहिती मिळेल त्यानंतरच या संपूर्ण अटकेच्या कारवाईची बाब या सगळ्यामध्ये स्पष्ट होईल. मात्र सध्याची घडीची परिस्थिती पाहता माणिकराव कोकाटे यांची तब्येत तंदुरुस्त नसल्याची बाब समोर येते आणि त्या सगळ्या अनुषंगानं आजची रात्र तरी माणिकराव कोकाटे यांची जी अटकेची स्थिती आहे ती सध्या तरी दिसत नाहीये. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पोलिसांकडनं या सगळ्या संबंधी आणखी काय पुढे चर्चा केली जाते, काय कायद्याचा सल्ला घेऊन पुढची कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच किरण. आणखी एक प्रश्न, सध्या माणिकराव कोकाटे हे खासगी रुग्णालयात आहेत, लीलावतीत आहेत, पण त्यांना आरोग्याच्या कारणास्तव सरकारी रुग्णालयात हलवण्यात येऊ शकतं का? यामध्ये प्रामुख्यानं उपचार कोणत्या आजारपणाचे सुरू आहे किंवा कुठला त्रास होतोय त्या सगळ्या संबंधी उपचार केले जात आहे याची सुरुवातीला खात्री केली जाते. पोलीस या सगळ्या संबंधी शासकीय जे डॉक्टर असतात त्यांची देखील या सगळ्या संबंधी मदत घेऊ शकतात. माहिती घेण्यासाठी त्यांची मदत जर लागली तर थेट त्यांना देखील पाचारण करू शकतात. अशा स्वरूपाची एकूणच ही कार्यवाही आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना जर समजा खासगी हॉस्पिटलकडनं सहकार्य केलं गेलं नाही तर त्यावेळेला शासकीय डॉक्टरांची मदत घेतली जाऊ शकते आणि त्या सगळ्या अनुषंगाने कारवाई केली जाऊ शकते. मात्र लीलावती हॉस्पिटल जे आहे ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये नाशिक पोलिसांना सहकार्य करेल आणि त्या सगळ्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल अशी तरी सद्यस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने येत्या काही तासाभरात किंवा अर्ध्या तासामध्येच ही संपूर्ण बाब जी आहे अटकेच्या संदर्भातली ती स्पष्ट होईल.
नक्कीच किरण, आणि उद्या न्यायालयात पुन्हा एकदा या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे, पण कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तर ते मुंबईतच राहण्याची शक्यता आहे का? यामध्ये एक महत्वाची बाब आहे की ज्या वेळेला नाशिकच्या न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावलेला होता, त्यावेळेला ही सुनावणी होत असताना दोघेही कोकाटे बंधू त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांच्या अटकेचं वॉरंट निघालेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी शिक्षा झालेली आहे ही बेकायदा असल्याचा दावा करत माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही तासांवरच ही सुनावणी येऊन ठेपलेली आहे, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे एका बाजूला हॉस्पिटलाइज आहे, दुसऱ्या बाजूला उद्याच्या दिवशी साधारणपणे 10 ते 12च्या दरम्यान त्यांच्या एकूणच सुनावणीच्या बाबतची स्पष्टता येईल। त्या सगळ्या अनुषंगाने देखील त्यामध्ये काय नेमका युक्तिवाद केला जातो हे बघणं महत्वाचं असणार आहे। आणि याशिवाय जे अटकेचं वॉरंट घेऊन नाशिक पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांना देखील माणिकराव कोकाटे यांच्या तंदुरुस्तीच्या संदर्भामधला किंवा एकूणच त्यांच्या तब्येतीच्या संदर्भातला जो लेखी खुलासा आहे तो हॉस्पिटल प्रशासनाकडनं जर झाला, त्यामध्ये माणिकराव कोकाटे हे तंदुरुस्त असल्याचं जर त्या खुलासामध्ये किंवा त्या स्पष्टीकरणामध्ये जर नमूद केलं गेलं तर तात्काळ माणिकराव कोकाटे यांची अटक होईल आणि त्यानंतर त्यांना नाशिकमध्ये आणण्यात येईल आणि पुन्हा एकदा त्यांची तपासणी होईल आणि त्यानंतर पुढे उद्याच्या दिवशी त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाऊ शकतं। मात्र सध्याची स्थिती पाहता माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाब असल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने त्यांच्यावर उपचार केले जात आहे, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल प्रशासन नेमकं काय खुलासा करतं, काय स्पष्टीकरण देतं आणि त्यानुसार नाशिक पोलीस या सगळ्या खुलासानंतर पुढची भूमिका काय घेतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच नक्कीच किरण, पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे जाऊयात। पद्मेश, माणिकराव कोकाटे सध्या लीलावतीत दाखल आहेत, त्यांच्या तब्येतीबद्दल काही अपडेट समोर येत आहेत का? काही कारणास्तव आपला प्रतिनिधींशी संपर्क तुटलेला आहे, पण या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोकाटेंचं अटक वॉरंट घेऊन नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत। 30 वर्ष जुन्या सदनिका लाटण्याच्या प्रकरणी न्यायालयानं कोकाटेंना दोषी ठरवलं होतं। काल त्यांची खाती ही अजित पवारांकडे वर्ग करण्यात आली होती आणि आज त्यांच्या पदाचा राजीनामा झालाय। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडे जाऊयात। पद्मेश, माणिकराव कोकाटे सध्या लीलावतीत दाखल आहेत, त्यांची प्रकृती अस्थिर होती, सध्या त्यांच्या प्रकृतीबद्दल काय अपडेट समोर येत आहेत? नक्कीच जवळपास 2 दिवसापासून माणिकराव कोकाटे हे वांद्रा येथील जे लीलावती रुग्णालय तिथे दाखल आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना झाल्यामुळे त्यांना 2 दिवसापासून या लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं आहे। सध्या आपण त्याच रुग्णालयाच्या बाहेर आहोत। आपल्याला जी माहिती सूत्रांकडून ती मिळते त्यानुसार त्यांची प्रकृती थोडीशी खराब असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते आराम करत आहेत, याचीच माहिती देखील आता डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे। त्यामुळे जे नाशिकवरून जे पथक आले ते डॉक्टरांची सल्लामसलत करत आहेत। त्यांच्यासोबत मुंबई पोलीस देखील आता इथे जे 6व्या मजल्यावर तुम्ही पाहिलं तर 6व्या मजल्यावरती रूम नंबर 609 याच रूममध्ये जे माणिकराव कोकाटे हे 2 दिवसापासून आहेत, त्यांना ICU मध्ये देखील दाखल करण्यात आले होतं। थोड्यापूर्वी जवळपास अर्धा तासापूर्वी जे नाशिकहून आलेले पथक हे अटक वॉरंट घेऊन आता वरती गेलेले आणि ते डॉक्टरांशी सल्लामसलत करत आहेत। आपण हे संपूर्ण जर प्रकरण पाहिलं तर 1995 मध्ये सदनिका घेत असताना खोटे डॉक्युमेंट्स दिले असल्यामुळे त्यांचे आता आरोप जवळपास निश्चित झालेत आणि हे अटक वॉरंट घेऊन नाशिकमधील जे पोलीस आता इथे आलेत त्यांची आपण हेल्थ कंडिशन जर पाहिली तर नाजूक असल्यामुळे आज जी अटक होते ती कदाचित टाळू शकते। आज अटक होणार नाही, पण उद्या या संदर्भात जे नाशिकचे आलेले जे पोलीस आहेत ते या संदर्भात काहीतरी डिसिजन घेतील आणि उद्या किंवा आज रात्री नाशिकला जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे त्यांना घेऊन जातील। सध्या नाशिकमधून आलेले जे पोलीस आहेत ते डॉक्टरांशी आणि वकिलांशी देखील आता चर्चा करत आहेत की या संदर्भात आपल्याला काही तांत्रिक गोष्टी कशा
सुधारता येतील यासाठी आता जे नाशिकवरून आलेले जवळपास 7 ते 8 पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर मुंबईमधील 2 ते 3 पोलीस अधिकारी जवळपास आता डॉक्टरांशी चर्चा करत आहेत। लीलावतीमधील डॉक्टरांची संपूर्ण टीम आता 6व्या मजल्यावरती या सर्वात चर्चा करत आहेत आणि आता माणिकराव कोकाटेंचे काही कार्यकर्ते असतील किंवा काही फॅमिली मेंबर्स असतील ते देखील आता या सगळ्यांमध्ये चर्चा होते पुढची प्रोसेस कशी करायची। अटक वॉरंट आता त्यांना दाखवले। जे लीलावतीमध्ये ते डॉक्टर आहेत त्यांच्याशी आता जे नाशिकचे पोलीस अधिकारी चर्चा करत आहेत त्यांची माणिकराव कोकाटे यांच्या हेल्थ कंडिशन कशी आहे, त्यांना काय त्रास होतोय या संदर्भात आता माहिती घेत असल्याची आपल्याला सूत्राकडून जी माहिती मिळते। नक्कीच पद्मेश, पण माणिकराव कोकाटेंचा आरोग्य अहवाल आता कधी सादर केला जाऊ शकतो, कधी समोर येईल?